चिकन शॉप दुकानवाला आणि व अवैध दारू विक्री करतो तो. तर त्याच्यासोबत हे दोघं आरोपी गणेश आणि राहुल. पण याच्या मागे मला वाटतं कोणीतरी अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, कोणी यांच्या पाठीमागे चौथा माणूस आहे. आणि दोन बाहेरगावचे व्यक्ती येऊन जर मारहाण करताना आम्ही इकडचे भाई येऊन परत दिसला तर तुला मारून टाकू, म्हणजे ही भाषा वेगळी झालेली आहे. आणि त्या पोलीस पाटला समोर त्यांनी मारहाण केली. मला पहिल्या माझ्या पाठीवर लात मारली, मी खाली पडलो, माझा पाय वर गेला. त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये काय होतं माझ्या पायाला. पोलीस स्टेशनला जेव्हा आला होता जो गणेश म्हणून, तो म्हणतो का मी चिकाडीचे पोलीस पाटलाचा माणूस आहे. आणि आत्ता मला मारहाण झाली, माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे का त्यांनी पोलीस पाटला समोर मला मारहाण केली. वरतून पाटील म्हणतोय का ये तू काय करेल बघून घेऊ. त्या गोष्टी टाळाटाळ करून नंतर त्यांनी माझ्याकडनं एक अर्ज लिहून घेतला आणि त्या अर्जावर माझ्या सह्या घेतल्या का मला यांच्यापासून धोका आहे आणि आम्ही म्हणे गुन्हा दाखल करतो एवढं बोलले. पण अजूनही नाही काही गुन्हा दाखल होत नाही. डिसेंबरच्या व डोक्यामध्ये दगड घालायचा पण प्रयत्न केला व आम्ही इथले भाई असं राहुल आणि गणेश असे म्हणत होता व त्यांनी कुणाला फोन पण फिरवले होते. मी तेवढा असता मी कसं तरी करून परत गेलो. क्षुल्लक कारणावरून युवकाला लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण होऊनही पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार संबंधित युवकाने केली. राजू राऊत असं या युवकाचं नाव आहे. त्याचे आई वडील आणि भाऊ कौतिक हे सर्व दिंडोरी तालुक्यातल्या सावर पातळी गावात राहतात. तर राजू हा कुटुंबासह म्हसरूळ इथं राहतो. अधूनमधून आई वडिलांना भेटण्यासाठी त्याचं गावी येणं जाणं असतं. 6 महिन्यांपूर्वी तो असाच गावी गेला होता. गावातच भास्कर गवळी याचं चिकनचं दुकान असून राजूचा भाऊ तिथे कामाला आहे. राजूनं त्याला इथं काम करू नको, स्वतःचं काहीतरी व्यवसाय कर असा वडिलकीचा सल्ला दिला. त्यानंतर राजू पुन्हा म्हसरूळला परतला. गेल्या डिसेंबर महिन्यात तो नेहमीप्रमाणे सावर पातळी गावाला गेला होता. त्यावेळी गवळी आणि त्याचे साथीदार राहुल तसंच गणेश यांनी राजूला शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पुन्हा गावात दिसला तर जीवे ठार मारू अशी धमकीही दिली. घाबरलेला राजू पळत असताना तिघांनी पाठलाग करून टेंभुर्णी फाट्याजवळ गाठून त्याला पुन्हा मारहाण केली. कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून राजू पळत सुटला, पण चिकाडी गावात गाठून लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवण्यात आलं. त्यात त्याला मुक्का मार लागला तर हातातलं 11,500 रुपये किमतीचं चांदीचं ब्रेसलेटही काढून घेतलं. तिघांविरोधात तक्रार देण्यासाठी राजूनं पेठ पोलीस ठाण्यात अर्ज दिला, पण अजूनही गुन्हा दाखल होऊ शकला नाही. पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, तहसील अशा सर्वच अधिकाऱ्यांच्या दालनाचे उंबरठे झिजवून आला, पण गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे. उलट त्यास न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे असा प्रश्न त्यानं विचारलाय. मी राजू राऊत, राहणार सावर पातळी, पोस्ट गांडोळे, तालुका दिंडोरी, पोलीस स्टेशन पडतंय पेठ. मी माझ्या गावी गेलो होतो 6 महिने पहिले. तर माझा भाऊ तिथं जो एक चिकनचं दुकान आहे त्याच्या दुकानावर चिकन तोडत दिसला होता मला. म्हणून मी माझ्या भावाला विरोध केला की इथं काम करू नको, तू स्वतःचं काहीतरी कर. एवढं मी बोलून मी नाशिक निघून आलो होतो. त्याच्यानंतर डिसेंबरच्या 28 तारखेला मी गावी गेलो. तर भास्कर लक्ष्मण गवळी आणि चिकाडीचे 2 दुसरे मुलं राहुल आणि गणेश हे त्याच्यासोबत तिथं होते. मी गावी जात असताना मला त्यांनी अडवलं. कोणी? भास्कर लक्ष्मण गवळी आणि चिकन शॉप दुकानवाला आणि व अवैध दारू विक्री करतो तो. तर त्याच्यासोबत हे दोघं आरोपी गणेश आणि राहुल यांनी मला तिघांनी मिळून 4 ठिकाणी अडवून मारलं. त्याच्या दुकानाजवळ पण आणि गावामध्ये पण आणि टेंभुर्णी फाट्यावरती प्लस चिकाडी गावामध्ये. आणि माझ्या हातातली चांदीची चेन पण गेली, ब्रेसलेट, व डोक्यामध्ये दगड घालायचा पण प्रयत्न केला व आम्ही इथले भाई असं राहुल आणि गणेश असे म्हणत होता व त्यांनी कुणाला फोन पण फिरवले होते. मी तेवढा असता मी कसं तरी करून परत गेलो. मी पोलीस स्टेशनला गेलो. मग त्यांनी मी अर्ज दिला तर आम्ही काही अर्ज वगैरे घेत नाही. मग त्यांनी नंतर हे दाखल केलं, NC दाखल केली. तर हे बघा ती NC आहे, त्यांनी ही दाखल केली, पण तिच्यामध्ये ब्रॅसलेटचा उल्लेखच नाही केला त्यांनी.
तर त्यांना मी बोललो सर ब्रेसलेटचा उल्लेख करा व अवैध दारू विक्री करतो हे उल्लेख करा. तर ते म्हणे पुरावा काय तुझ्याकडे तेव्हा उल्लेख होईल. त्याच्या आधी पोलीस स्टेशनला जायच्या आधी एक दिवस मी सिव्हिल नाशिक हॉस्पिटलला मी ट्रीटमेंट घेतली होती. माझ्याकडे ते डॉक्युमेंट आहे, हे एवढं आहे माझ्याकडे. त्यांनी मला ते काही रिपोर्ट वगैरे असते त्यांनी नाही दिले. मग पोलिसांनी मला हे पण कारण सांगितलं का तू पोलीस स्टेशन याचा हॉस्पिटलचा रिपोर्ट घेऊन ये, तेव्हा आपण तिच्यामध्ये ब्रेसलेटचा उल्लेख करू आणि पुढची कारवाई करू. मारहाण झाल्यानंतर तुम्ही लगेच सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते. हो, दुसऱ्या दिवशी. तिथं तुमची एनसी नोंदली नाही गेली? नोंदली का? ही नोंदली ना त्यांनी. एवढं केलं फक्त. मला मग पोलीस लोक म्हणे का तू जा स्वतः आणि आम्हाला रिपोर्ट आणून दे. मग मी इथं आलो तर ते म्हणे तुझं काम नाही, हे पोलीस लोकांचं काम आहे. मग मी त्याच्यानंतर तिथं गेलो. मग PSI सरांना मी मिळालो. साहेब म्हटलं मला असं का टाळाटाळ होते आणि ही जो दवाखान्याचा रिपोर्ट मी का आणावा आणि नंतरच का गुन्हा दाखल होईल. तर नाही म्हणे असं काम नाही, हे पोलिसांचंच काम आहे असे PSI सर मला स्वतः म्हणे मी सांगतो त्यांना. पण तरी त्या गोष्टी टाळाटाळ करून नंतर त्यांनी माझ्याकडनं एक अर्ज लिहून घेतला आणि त्या अर्जावर माझ्या सह्या घेतल्या का मला यांच्यापासून धोका आहे आणि आम्ही म्हणे गुन्हा दाखल करतो एवढं बोलले. पण अजूनही नाही काही गुन्हा दाखल होत नाही. डिसेंबरची 28 तारीख आहे आणि आज किती तारीख झाली सर? 2026 लागला, 2025चा एंडिंगचा किस्सा आहे. आता काय मागणी आहे तुमची? मागणी एकच आहे का मला न्याय हवा. मी SP ऑफिसला पण गेलो, DYSP सरांना माझं बोलणं झालं, त्यांना डॉक्युमेंट पाठवले, त्यांनी त्यांना सेंड केले. आत्ता मध्ये पण PI सरांशी DYSPनी माझं फोनवरतीच बोलणं करून दिलं, पण मला काही न्याय भेटत नाही. आत्ता परत मला मारहाण झाली. आता गावी जावं असताना जो गणेश म्हणून त्यांनी माझ्यावर अटॅक केला, माझ्या पायाला पण लागलं, दुखापत झाली. मी परत तेवढ्या रात्री हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमधनं मी पेठला गेलो. तिथं मला त्याचं काही NC मिळाली नाही परत, पण गुन्हा दाखल मी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी लिहायला लावलं. पण असं आहे का मला याच्यावर न्याय मिळावा, नाहीतर माझ्यासोबत कधी काही शकतं आहे. हे म्हणे आम्ही इकडचे भाई आहे म्हणे, राहुल आणि गणेश म्हणतो आम्ही इकडचे भाई आहे. आणि हा जो मेन आरोपी आहे भास्कर गवळी म्हणून, हा म्हणतो आहे का एवढ्या एरियामध्ये आमचं चालतं आहे आणि पॉलिटिकल आमची ओळख आहे तेवढी. म्हणून तरी मला वाटतं का कोणीतरी यांच्या पाठीमागं उभं आहे, म्हणून मला न्याय भेटत नाही. तर माझी कळकळीची विनंती की मला न्याय मिळावा. SP सरांशी पण मी फोनवर पण बोललो आहे, 2 वेळा माझे अर्ज दिले मी. आणि PSI सरांशी मी कैक वेळा बोललो आहे. पोलीस स्टेशनला माझ्या 10-1 चक्रा झाल्या, मला अजून काही नाही मिळत नाही. कारणं सांगितलं जात आहे का आमच्याकडे पोलीस बळ आहे, कमी आहे आणि कुठं ना कुठं यांचा बंदोबस्तच चालू असतो आहे, असेच कारणं दिले जात आहे. किंवा कुठं बाहेर गेलो आहे आम्ही, किंवा आमच्या मागे काहीतरी कुठलं तरी काम आहे ना, आमच्याकडे पोलीस बळ कमी पडतं आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे का मला न्याय मिळावा. न्याय नाही मिळाला तर काय करणार तुम्ही? मी काही करू शकतो आहे. मग काय करणार? ते माझ्या जीवाशी खेळू शकतं आहे ना. आत्ताही माझ्यावर त्यांनी हे केलं. आणि तिच्यात पोलीस स्टेशनला जेव्हा आला होता जो गणेश म्हणून, तो म्हणतो का मी चिकाडीचे पोलीस पाटलाचा माणूस आहे. आणि आत्ता मला मारहाण झाली, माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे का त्यांनी पोलीस पाटलासमोर मला मारहाण केली. वरतून पाटील म्हणतो का ये तू काय करेल बघून घेऊ. मी त्याला बोललो अरे तुला पोलीस पाटील सपोर्ट करते. मला पोलीस स्टेशनलाही म्हणत होतं का मला पोलीस पाटीलचा माणूस आहे. अरे पण पोलीस पाटील पण माझा नातेवाईक आहे. पण मी मी पोलिसांनासुद्धा सांगितले माझा नातेवाईक आहे, पण मला न्याय पाहिजे. आत्ता पोलीस पाटलासमोर त्यांनी मारहाण केली मला. पहिल्या माझ्या पाठीवर लात मारली, मी खाली पडलो, माझा पाय वर गेला. त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये काय होतं माझ्या पायाला सुद्धा लागलं. एवढ्या किरकोळ कारणावरून मारहाण करण्याचं कारण काय वाटतं? कारण तर मला वाटतं का कोणीतरी याच्या मागे चौथा माणूस आहे तिघांच्या मागे. का मारहाण करतील? तुमची त्यांची काही दुश्मनी वगैरे काहीच नाही. कुठल्या शब्दाचं कधी बोलणं नाही, चाललं नाही. हा माझा भाऊ त्यांच्याकडे काम करत होता, त्या भास्कर गवळीच्या चिकनच्या दुकानावरती काम करत होता. म्हणजे तुम्हाला दिसला फक्त टेम्परवारी. तर माझ्या भावाला फक्त बोललो का तू बाबा आपल्याकडे एक छोटीशी टपरी आहे पडलेली, तर तिच्यात तू किराणा वगैरे भर आणि तू तुझा स्वतःचा व्यवसाय चालू कर. थोडेफार 2-5 हजार रुपये लागले तर मी मदत करेल. माझं कुठं चुकलं असेल तुम्ही सांगा. पण आणि तो दारू वगैरे विकतो ना तो भास्कर गवळी म्हणून. मग माझं काय म्हणणं का तू स्वतः याच्याकडे काम करण्यापेक्षा आणि स्वतःचं तिथं मग किराणा वगैरे भर. ऑलरेडी माझं किराण्याची छोटीशी टपरी होती, पण मी मग बाहेर कामाला आलो म्हणून मग ती बंद ठेवलेली आहे. मग बंद पडण्यापेक्षा माझ्या भावाला सांगितलं का तू चालवती. याआधी त्याच्याबरोबर काही जुना वाद वगैरे? कुठलाच वाद नाही. पण याच्या मागे मला वाटतं कोणीतरी अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, कोणी यांच्या पाठीमागे चौथा माणूस आहे. आणि 2 बाहेरगावचे व्यक्ती येऊन जर मारहाण करताना आम्ही इकडचे भाई आणि परत दिसला तर तुला मारून टाकू, म्हणजे ही भाषा वेगळी झालेली आहे.
आणि मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली, मी PI सरांना पण हात जोडून विनंती केली, पण मला नाही का भेटत नाही. ते म्हणतं मी सांगतो करतो, पण सांगतो करतो फक्त, पण होतच नाही आहे. आणि ज्यांच्याकडे तपास दिलेले आहे ते काही दिवसांनी मला म्हणत होते का मला माहीतच नव्हतं माझ्याकडे तपास दिलेले. मग असं का टाळाटाळ करताय? आणि वरतून म्हणे का ही सही म्हणे याच्यावरती माझं नाव म्हणे पहिलं नव्हतं आता आलेलं आहे. मग हे पोलीस प्रशासनालाच माहिती नाही कोणी सही केली किंवा कोणी नाव टाकलं त्याच्यावर. मग असं का?